सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये आपण द बाप या कंपनीचे संस्थापक आणि सर्वेसर्वा यांना आपण ऐकलं. त्यांची जीवनकथा त्यांनी उलगडून दाखवली आणि भारावून गेलेलो आहोत. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जे टॅलेंट आहे त्याची कुठेही कमी नाही आहे, परंतु त्याला जर का योग्य तो प्लॅटफॉर्म मिळाला तर तो कुठल्या कुठे जाऊ शकतो. हे आपण अनेक असे सक्सेसफुल उदाहरणं आपण बघितलेली आहेत. परंतु रावसाहेब घुगेंनी जे केलेलं आहे ते मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही ते ऐकलेलं नसेल. म्हणजे मी खरंच भारावून गेलेलो. म्हणजे मुलाखत काय घ्यायची हा प्रश्न पडला आहे मला. परंतु आपण त्यांचा जीवन प्रवास जसा ऐकला तसा इथे जो युवा वर्ग बसलेला आहे किंवा पालक बसलेले आहेत त्यांनी पुढच्या पिढीला घडवताना काय करायला हवं याच्यावरती आपण थोडीफार त्यांच्याकडनं चर्चा करू. त्यांचा जर का आपण बालपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नंबर 1 होते. ही वॉज अ आउटस्टँडिंग स्टुडंट. आणि मी माझं स्वतःचं बालपण विचार करत होतो तेव्हा मी पण आउटस्टँडिंग होतो, पण मी शिक्षकांनी मला शिक्षा केली म्हणून मी वर्गाच्या बाहेर उभं राहायचो, म्हणून मी स्टँडिंग आउटला आउटस्टँडिंग असं म्हणायचो. परंतु आपल्या जीवनामध्ये कुठला तरी असा एखादा क्षण येतो की जेव्हा माझ्या जीवनाचं काय पर्पज आहे हे ज्या वेळेस आपल्याला कळतं त्याच्यानंतर खरी ते जीवनाची रंगत वाढते. आणि मला असं वाटतं की रावसाहेब घुगेंनी मुंबईमध्ये अनुभव घेतला, अमेरिकेमध्ये अनुभव घेतला, तिथे कंपनी फॉर्म केली, परंतु आपल्या गावामध्ये येऊन एक IT कंपनी चालू करावी हे खरंच स्वप्नातीत आहे. कारण 1990 साली मी जेव्हा संभाजीनगरला व्यवसाय चालू करायचा विचार केला होता तेव्हा आमच्याकडे थोडीफार तरी इंडस्ट्री होती. म्हणजे बजाज ऑटो होतं, काही इंडस्ट्रीयल टाउनशिप होती. परंतु पारेगाव या गावी, ज्याला भिकार पारेगाव म्हणायचे, अशा ठिकाणी जाऊन IT कंपनी चालू करण्याचं धाडस. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, म्हणजे भल्याभल्यांना मला जे 25 वर्ष जमलं नाही त्यांनी ते 2.5 वर्षामध्ये करून दाखवलं. मला असं वाटतं की एक टाळ्यांच्या कडकडाटात खरं आपण त्यांचं कौतुक करायला हवं. IT हा जो विषय आहे, जेव्हा मी 1990 साली व्यवसाय चालू केला तेव्हा त्याला कम्प्युटर म्हणायचो. म्हणजे माझ्या पहिल्या कंपनीचं नाव होतं एक्सपर्ट कम्प्युटर सिस्टम्स आणि टॅगलाईन होती टोटल कम्प्युटर सोल्युशन्स. आणि तिथून आम्ही इव्हॉल्व झालो एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन्स आणि टॅगलाईन होती ट्रस्टेड टेक्नॉलॉजी पार्टनर्स. तर हा IT काय आहे म्हणजे थोड्या सोप्या भाषेमध्ये जर का तुम्ही इथल्या युवा मुलांना आणि जे कोणी पालक आहेत त्यांना जर का समजून सांगितलं, कारण कम्प्युटर हे माहिती आहे, कोणाचाही जर का आपण इंटरव्ह्यू घेतला तर मी SQL केलं आहे, मी जावा केलेलं आहे, मी ओरेकल केलेलं आहे असं सांगतात मुलं. पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे काय आणि गावातल्या मुलांना त्याच्यात कशी संधी? तर सगळ्यात सोपी भाषा मी जर वापरली तर आत्ता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पगार देणारं फील्ड म्हणजे IT. करेक्ट. म्हणजे आज माझ्याकडे जेवढे लोक येतात ती पहिल्यांदा हे विचारतात की तुम्ही 100% जॉब देताय का. करेक्ट. किंवा मग इंजिनिअरिंग कॉलेजला मी जी गर्दी बघितली आहे, IT आणि कम्प्युटरच्या सगळ्या सीट्स फुल्स आहेत. बरं, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, याच्यामध्ये ॲडमिशन्स पूर्ण होत नाही. तर लोकांना एवढं माहीत पडलं आहे की IT मध्ये पगार चांगले मिळतात. आणि मी म्हणेल की डॉक्टर आणि राजकारणी याच्यानंतर IT हे फील्ड सगळ्यात चांगलं पगार देणारं आहे असं मला वाटतं. तर खऱ्या अर्थाने IT हे एक सपोर्टिंग गोष्ट आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय स्मूथ करण्यासाठी, ऑटोमेट करण्यासाठी किंवा चांगला करण्यासाठी, ॲक्युरेट करण्यासाठी IT वापरलं जातं. मी नेहमी असा प्रयत्न करतोय, म्हणजे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो की मला कुठलं तरी अशी एक फॅक्टरी स्वतःची उघडायची जिथे काहीतरी प्रोडक्ट तयार होतोय, त्याच्यामध्ये ट्रक जात आहेत मोठ्या मोठ्या आणि बाहेर येत आहेत. कारण मी पारेगावमध्ये जेव्हा IT कंपनी सुरू केली
त्यावेळेस आमच्या गावातले बरेच लोक बाहेर येऊन मला विचारायचे, तुझ्याकडे काय प्रोडक्ट तयार होत आहे म्हणे, इथं तर काही गाड्या येताना दिसत नाही, बाहेर जाताना दिसत नाही. त्यामुळे माझं एक स्वप्न आहे की कुठलं तरी एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू झालं पाहिजे. मी जेव्हा US मध्ये होतो तेव्हा मी ट्रेडर जोज नावाच्या एक रिटेल त्याच्यामध्ये काम केलं. आपल्याकडे जसं डीमार्ट आहे तसं US मध्ये ट्रेडर जोज खूप मोठं नाव आहे. त्यांच्यामध्ये मी एक AI त्यावेळेस नाव फेमस नव्हतं, पण बायर्स जे आहेत त्याच्यामध्ये कुठल्या स्टोअरमध्ये कुठले प्रोडक्ट किती ऑर्डर केले पाहिजे हे फोरकास्टिंग करणारे एक टूलचा मी आर्किटेक्ट होतो, तो मी बनवलं होतं. तर मला असं त्यावेळेस नेहमी वाटायचं की यार हे सगळे लोक ग्रॉसरी विकतायत, म्हणजे किराणा विकतायत, मसाले विकतायत किंवा भाजीपाला विकतायत, म्हणजे ट्रेडर जोस सारख्या कंपनीमध्ये. त्यानंतर मी PG&E नावाच्या एक पॅसिफिक गॅस आणि इलेक्ट्रिक्स जे आपली MSCB आहे तशा एक कंपनीत काम केलं. तर यांच्यामध्ये दरवर्षी बजेट साईन व्हायचं IT ला, आणि मी बघायचो की त्यांचं टोटल बजेट हे साधारणतः 10% वर जायचं नाही कधी. IT स्पेंडवरती, म्हणजे IT साठी किती खर्च केला पाहिजे हे त्यांच्या टोटल बजेटच्या माझ्या मते 8-10%, काही कंपन्या 5%, काही कंपन्या 20% एवढंच प्रोव्हिजन करत होतं. मला नेहमी असं वाटायचं की खरा बिझनेस तर तोच आहे, म्हणजे ग्रॉसरी विकणं म्हणा किंवा एखादी ऑइल अँड गॅसची कंपनी सुरू करणं किंवा मोबाईलचं नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी. IT मध्ये आपण फक्त एक सपोर्टिंग स्टाफ आहोत त्याच्यासाठी. सो टोटल जेवढ्या मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी आहे त्याच्या 10%च अपॉर्च्युनिटी IT मध्ये आहे, असं मी त्या फायनान्शियल कॅल्क्युलेशनवरून स्वतःचा एक निष्कर्ष काढला होता की कुठलाही बिझनेस करायचा असेल तर त्या बिझनेसला ऑटोमेट करण्यासाठी, कम्प्युटराइज करण्यासाठी त्या कंपनीमध्ये 10% स्टाफ असा असतो जो तो बिझनेस सांभाळण्यासाठी कम्प्युटरायझेशन सॉफ्टवेअर बनवतो आणि ते सांभाळतो. दॅट इज IT अकॉर्डिंग टू मी. आणि मार्केटमध्ये सध्या सगळ्यांनाच ऑनलाईनची गरज आहे, सगळ्यांना टेक्नॉलॉजी पाहिजे, म्हणून याच्या संधी खूप जास्त आहेत. आणि आता तर नवीन जॉबचे नावं ॲड झाले की डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, तोही ITचाच पार्ट आहे. बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह थोड्या प्रमाणात तोही IT बरोबरच मर्ज केला जातो. AI, प्रेडिक्शन इंजिन आणि हे सगळ्या गोष्टी ह्या IT मध्ये आता मोडल्या जातात. म्हणजे ITचा स्कोप थोडा ब्रॉड झालाय. बरेचसे लोक घरात बसून बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि तो IT, सोशल मीडिया याच्या माध्यमातून. दॅट इज IT. पण सगळ्यात आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला पगार देणारा जॉब म्हणजे IT आहे. हे कॉमन लोकांचं आणि खरं मित आहे. हो, म्हणजे आता मोठे जे उद्योग असतात, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, उत्पादन करणारे असतील, ई-कॉमर्स असेल, आपण जे सिनेमा पाहतो तिथे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. इन्शुरन्स कंपन्या आहेत, ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. म्हणजे आम्ही ड्रायव्हरलेस कार टेक्नॉलॉजीवरती काम केलं. डॅमलर, BMW, वॉल्वो अशा कंपन्यांसाठी आमची टीम काम करते. तर 7 वर्षापूर्वी जेव्हा तो जर्मन कंपनीने आम्हाला विचारलं तर मी त्याला म्हटलं औरंगाबादमध्ये हे पॉसिबल आहे. त्यावेळेस संभाजीनगर नव्हतं, औरंगाबाद होतं. आणि त्यांनी आम्हाला 5 लोकांचं काम दिलं. आपल्या मुलांनी इतकं जीव तोडून काम केलं की त्या 5 लोकांच्या कामावरती आम्ही 500 लोकांपर्यंत पोहोचू शकलो. तर मला असं वाटतं की या आपल्या देशामध्ये फक्त देणाऱ्यांचे हात कमी पडत आहेत. म्हणजे आम्हाला जे द्यायचं आहे मुलांना, नव्या पिढीला, ते देताना आपण काय देतोय याची भान असणारे, जाणीव असणारे लोक कमी आहेत. आणि त्याच्यामुळे IT क्षेत्रामध्ये आपण ग्रामीण भागातनं काही करू शकत नाही असा एक अननेसेसरीली गैरसमज आहे. म्हणजे आम्ही Tier 1 कंपन्या, म्हणजे कोका कोला कंपनी जगातली नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 पेपर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्याच्यासाठी 200 लोक आमच्या कंपनीमध्ये काम करतात. आणि ही येतात कुठून? म्हणजे संभाजीनगरमध्ये जरी आमची कंपनी असली तरी कोणीतरी परभणीचं आहे, कोणी जालन्याचं आहे, कोणी हिंगोलीचं आहे, कोणी लातूरचं आहे, अंबेजोगाईचं आहे, बीडचं आहे. आणि अशी ही मुलं, शेतकऱ्यांची मुलं शहरामध्ये येऊन शिकतात. आणि Tier 1 कंपन्यांना Tier 3 सिटीत, Tier 2 सिटीतनं Tier 3 सो कॉल्ड रिसोर्सेस कडनं आम्ही वर्षानुवर्ष सेवा देतोय. त्याच्यामुळे आपल्यामध्ये कुठेही कमतरता नाहीये. म्हणजे बरेचदा मला असं वाटतं की आपण म्हणतो की आपला मराठवाडा आणि विदर्भ हा मागासलेला भाग आहे, पण हा भाग कुठलाही मागासलेला नव्हता. म्हणजे ज्या भागामध्ये जर का सहकार महर्षी होऊ शकले
तर तो भाग कसा काय मागासलेला राहू शकतो? आपल्या विचारांमध्ये मागासलेपणा असतो, म्हणून आपण स्वतःला मागासलेलं म्हणून घेतो आणि चढाओढ लागते की मी मागासलेला आहे त्याच्यामुळे मला जास्ती तुम्ही सवलती दिल्या पाहिजे. मला असं वाटतं की रावसाहेब घुगेंनी त्याला पूर्णपणे छेद दिलाय. म्हणजे 90 साली मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी ॲटलिस्ट संभाजीनगरमध्ये काहीतरी इंडस्ट्री होती, खेडेगावामध्ये जाऊन करण्याचं माझे धाडस नव्हतं आणि मी आजही करीन की नाही मला माहिती नाही. तर असं कधी वाटत नाही का की आपण ज्या मुलांना तयार करतो आहोत ते 2 वर्ष 3 वर्षानंतर त्यांना कदाचित पुण्या मुंबईचं अट्रॅक्शन वाटेल, अमेरिकेचं वाटेल आणि ते सोडून जातील. माझा प्लॅन असंच होता की मी मुलांना 100% जॉब देणार असं सांगितलं, काही पालकही सांगितलं. तर बॅकअप असा होता की माझी US ला कंपनी होती, तिथे मला माहीत होतं की 200-300 रिक्वायरमेंट मी दरवर्षी काढू शकतो, तेवढं तुम्ही माझ्या मुलांना जॉब देऊ शकतो. पण मी मुलांना पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्हाला इथे शिकायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मुंबई पुण्याला मिळत असेल किंवा हैदराबाद बँगलोरला मिळत असेल किंवा जर तुम्हाला वाटलं की नाही इथे कामच नाही करायचं, तुम्हाला जायचं आहे, तुम्ही फ्री आहात, आम्ही कुठलाही तुमच्याकडून बॉन्ड वगैरे घेत नाही आहोत. तर ह्याला कारण असं होतं की आपल्याला त्यांना फ्रीडम द्यायचं आहे या गोष्टीमध्ये. 3rd इयरला जेव्हा ते मुलं आली, म्हणजे मागच्या आता सुरुवातीला आम्ही त्यांना विचारलं की किती लोकांना बाहेर जॉब ट्राय करायचे, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, कारण बऱ्याच पुण्यात मुंबईतल्या कंपन्या आम्हाला विचारत होत्या की तुमच्याकडे ट्रेन झालेली मुलं आहेत. तर एकही मुलगा मला म्हटला नाही. 1-2 मुली फक्त लग्न होऊन पुण्याला जाणार होत्या कारण त्यांचं ऑलरेडी ठरलं होतं. त्यांच्या व्यतिरिक्त कुठलाही मुलगा मला म्हटला नाही की मला मुंबईला आणि पुण्याला जायचं. उलट कॉम्सेन्स जेव्हा आमच्याकडे आली इंटरव्ह्यूसाठी, त्यातल्या जवळजवळ 50-60 मुलांनी इंटरव्ह्यूमधूनच बॅकआउट केलं. काय माहीत म्हणे यांनी आज बोलतात पारेगावमध्ये ऑफिस, उद्या जर त्यांनी पुण्याला बोलवलं तर आम्ही काय करायचं, त्याच्यापेक्षा आम्ही इंटरव्ह्यूज देत नाही असे म्हणणारी पण मुलं होती. क्या बात आहे. बघा, म्हणजे एक कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर जर का आपण दिलं, मुलांना विश्वास वाटणारं ॲटमॉस्फिअर दिलं, तर आपण पारेगाव सारख्या खेडेगावात सुद्धा स्वर्ग फुलवू शकतो. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हॅट्स ऑफ टू यू रावसाहेब. आता थोडं म्हणजे तुम्ही पारेगावला केलं, कदाचित एक अजून 4-5 ठिकाणी त्याचं रेप्लिकेशन होऊ शकेल, पण 800 सेंटर्स चालू करायचे आहेत, तर हे कसं घडेल? मला असं वाटतं की लोकांनी मनावर घेतलं, म्हणजे IT मधल्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी, तर हे सहज शक्य. आज तुम्ही एक्सपर्ट ग्लोबल औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये चालवतायत किंवा आल्टेन ग्रुप पुण्यामध्ये असेल, बँगलोरमध्ये असेल. जर तुम्ही या लोकांना कन्व्हिन्स करू शकला की Tier 1 नाही, Tier 2 नाही, Tier 3 नाही, Tier 4 वरती जाऊया, आपला कॉस्ट हा 40-50% कमी होईल. आज संभाजीनगरच्या शहरामध्ये जो मुलगा काम करतोय त्याचा पगार ॲव्हरेज 30,000-35,000 तर असेल IT मधला कमीत कमी. त्यातले 5,000 त्याच्या रूमच्या भाड्यावरती जात असतील, शहरातलं लाईक तो मॉलमध्ये शनिवार रविवारी जात असेल, तिथे तो 1,000-2,000 दर आठवड्याला खर्च करत असेल. म्हणजे तो काही नाही झालं तर त्या 35,000 15,000 तर महिन्याला खर्च करतच असेल. याच्या उलट पुण्यामध्ये तो खूप भयानक परिस्थिती. आज 10-12 हजाराच्या कमी 1 BHK पुण्यामध्ये भाड्यावरती सुद्धा मिळत नाही. तिथे पुण्यात तुम्हाला हिंजेवाडीत जॉब करत असाल तर 2 तासाच्या ट्रॅफिकमध्ये उबर ओला तुम्हाला 700-800 रुपयाचं बिल करतं. म्हणजे अवघड परिस्थिती आहे. पुण्यामध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल आणि तुमचा पगार जर 50,000 असेल तर तुमचा खरा पगार हा 20,000 किंवा 25,000च आहे असं तुम्ही समजावं, कारण उरलेले दर महिन्याला तुमचे खर्च होतात. मग आपण काय विश्वास द्यायला पाहिजे या लोकांना की तुम्ही पुण्यात मुंबईत गर्दी करण्यापेक्षा किंवा तिथे ऑफिसेस सुरू करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला खेड्यामध्ये ऑफिसेसला परमिशन द्या, तुमचे प्रोजेक्ट्स आमच्याकडे द्या, तुमचा 40-50% खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर हे मुलं आपल्या आईवडिलांसोबत घरची भाकरी आणि भाजी खात असल्यामुळे ते खुश असणार आहेत आणि नॅचरल वातावरणामध्ये, फ्रेश हवेमध्ये, कुठल्याही ट्रॅफिकचा त्रास नाही, पोल्युशनचा त्रास नाही, अशामध्ये त्यांची हॅपीनेस इंडेक्स ही चांगलीच असेल. आणि पुण्यात मुंबईत आपण बघतो की मुलं दर वर्षाला जॉब चेंज करतात पगार वाढवण्यासाठी. हा मुलगा आपल्या आईबापांसोबत असल्यामुळे तो जॉबही चेंज करणार नाही. म्हणजे क्लायंटला सुद्धा रिलायबल टॅलेंट 5 ते 10 वर्ष कमीत कमी किंवा इव्हन रिटायरमेंट होईपर्यंत एकाच ठिकाणी मिळेल. म्हणजे तो विश्वास त्यांना आपण दिला. आज माझ्यासारखे तुमच्यासारखे अनेक लोक फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर आपण ज्यांना बोलतो, हे सगळे ग्रामीण भागातून जाऊन त्यांनी पुण्यात मुंबईत कंपन्या सुरू केल्यात आणि त्यांनीच हे वाढवल्यात.
आज जर त्यांना जर अप्रोच केला आपण, त्यांना सांगितलं की तुमचे ऑफिस तुम्ही गावाकडे शिफ्ट करा, तर ते आम्ही जे कन्सेप्ट वापरली तशी ट्रेन करून त्यांचा खर्च कमी होतोय, त्यांना चांगला टॅलेंट भेटतोय आणि चांगल्या वातावरणामध्ये डिसेंट्रलायझेशन कन्सेप्ट इम्प्लिमेंट करू शकतो. मला वाटतं शक्य आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. आणि मला असं आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला खात्री आहे की काही वर्षांपूर्वी जसं लोकनेते बाळासाहेब पवारांनी सहकार चळवळ सुरू केली, तशी मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम रुरल इंडिया किंवा खेडेगावातनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फोफावणे ही चळवळ एका अर्थाने रायसाहेबांनी सुरू केलेली आहे आणि त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि या चळवळीमध्ये मी पण एक शिलेदार होऊ इच्छितो. आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी चर्चा करतो, काही शेतकरी मित्र आहेत किंवा काही पाण्यावरती आम्ही भरपूर काम केलं ग्रामीण भागामध्ये, तेव्हा लक्षात येतं की काम करायला कोणी तयार नाहीये असं एक चित्र असतं. आता तुमच्यापैकी सगळ्यांना हे जास्ती चांगलं माहिती असेल, तुम्हाला कदाचित हे चांगलं माहिती असेल की शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाहीत, गवंडी काम करायला मजूर मिळत नाहीत. आणि दुसरीकडे आपण अशा ठिकाणी IT करायचं म्हणतोय, तर हे कसं म्हणजे असं नाही. म्हणून तर म्हणजे काम करायला तसे पुण्यात मुंबईत गेलेले लोक परत यायला इझिली तयार नव्हते, म्हणून तर आम्ही एज्युकेशन सुरू केलं. पण आपण जर असेच प्रयोग केले, म्हणजे आता आम्ही 2 वर्षाचा मध्ये पॉज घेतला की टॅलेंट पहिल्यांदा डेव्हलप करायचं आहे, क्युरेट करायचं आहे, नंतर आपण मार्केटिंग करायचं. या वर्षापासून आमचे फुल फ्लेज प्रोजेक्ट सुरू झाले. 300-350 मुलं ॲक्च्युली कोडिंग करतायत. तर असंच आपल्याला प्रयोगामध्ये सगळीकडे करावं लागेल. म्हणजे कुठेही नव्याने सुरुवात करायची असेल तर शहरातला त्या गावातला युथ इझिली परत गावात येणार नाही, तो अडकलेला असतो. पण जे नवीन तरुण येत आहेत त्यांना डेव्हलप केलं पाहिजे. त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये तशी ट्रेनिंग दिल्या गेल्या पाहिजे, किंवा तुम्ही तसे ट्रेनिंग सेंटर उभारा, पहिल्यांदा मुलं ट्रेन करा आणि नंतर ते कंपन्यांना विका, असं मला म्हणायला लागेल. आणि मग हे झालं की मग हा मायग्रेशन थांबेल. म्हणजे गावाकडून मुंबईत जाणारा मुलगा किंवा पुण्यात जाणारा मुलगा जाणार नाही आणि त्या कंपनीला इतका विश्वास येईल. आणि आम्ही आज तसंच मॉडेल आहे की आता सोलापूरमध्ये आमचं सर्वे चालू आहे. आम्ही तिथेही आमची कन्सेप्ट खेडेगावातली आहे, त्याच्यामुळे आमचं तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ऑफिस नसेल असं आम्ही ठरवलं. म्हणजे ते खेड्यातच असलं पाहिजे आणि खेड्यातल्या मुलांना तसं मिळायला पाहिजे. व्हेरी गुड, खूपच छान. म्हणजे प्रेक्षको बघा की एवढे मोठी नोकरी अमेरिकेमध्ये, लॉस एंजलिस हे सगळ्यात प्रगल्भ शहर, सॅन फ्रान्सिस्को हे सगळ्यात प्रगल्भ शहरांपैकी एक आहे. तिथे स्वतःचा व्यवसाय होता, तो विकून आपल्या गावासाठी काहीतरी करावं या ऊर्जेने येऊन त्याला सक्सेसफुल करणे, याच्यासाठी खरंच खूप मोठं धाडस लागतं. आणि ते धाडस रावसाहेबांनी दाखवलं. आणि अशी धाडसी मंडळी खूप आहेत. म्हणजे माझे मित्र मानसिंग बापू पवार नेहमी म्हणतात की संभाजीनगर हे क्रेझी एंटरप्रिन्युअर्सचं शहर आहे, कारण 1990 साली तिथे येऊन कम्प्युटरचा व्यवसाय चालू करावा असं कोणालाही, म्हणजे मला सगळ्यांनी वेड्यातच काढलं होतं. तर असे क्रेझी उद्योजक, ज्यांना वेळ लागलेली माणसं आपण जशी म्हणतो ना, अशी माणसं आहेत. आणि आपण ही चळवळ खरंच खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे न्यायला हवी. तर हे धाडस येतो कुठून? म्हणजे बालपणी काही असं घडलेलं होतं, आई वडिलांचे संस्कार असतात, कारण ही काही छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे बऱ्याच लोकांना इथे सगळ्यांना अनुभव असेलच की आपले आई वडील आपल्यावर संस्कार करतात, असा कुठलाही, म्हणजे ज्यांचे आई वडील शिक्षक कुठे नोकरीत आहे त्यांचा विषय नाही बोलत, पण आपल्यासारखे जे शेतकरी कुटुंबातून आहे, आपले वडील सकाळी सकाळी शेतात जाणार, रात्री घरी येणार, उलट शाळेतून आल्यानंतर आपल्याला सांगणार बाबा गायांना गबाळ काढून आण, चारा काढून आण, किंवा शेणकूर कर, किंवा हे सगळी कामं सांगणारे आई वडील. ते कधीच आपल्याला संस्कार असं इंटेन्शनली करायचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. परिस्थिती मला असं वाटतं की सगळ्यात मोठी शिक्षक होती. म्हणजे जेव्हा परिस्थितीची जाणीव मला झाली, अगदी 5वी पासून मी तुम्हाला मगाशी बोललो की दुसऱ्यांच्या शेतात त्या वह्या पुस्तकं घेण्यासाठी 5 रुपये पर डे, म्हणजे दिवसाचा 5 रुपये रोजाने टोमॅटो बांधायला किंवा कांदे लावायला मी गेलेलो आहे. आणि त्यातून मग ती परिस्थितीच्या जाणमधून जे शिकलो. आणि आपल्याला याच्यातून उभं राहायचं आहे. कारण एक वेळ अशी होती की दिवाळीच्या सणाला घरात गोडधोड सुद्धा नसायचं, आणि तेव्हा आईला विचारायचं, तेव्हा आई बोलायची आपलं नशीब फुटकं आहे बाबा, तुझ्या बापाने काही केलं नाही. म्हणजे
तर ते बापाने काही केलं नाही, बाप 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 बऱ्याचदा ऐकलं होतं. आणि बाप खरंच शिकलेला असला पाहिजे, बाप खरंच आपल्या पाठीशी कॉलेजमध्ये आला पाहिजे, आपल्या दाखल्या काढण्याला आपल्याबरोबर आला पाहिजे, परीक्षेच्या वेळेस आपल्याला त्याने केलं पाहिजे, किंवा हे सगळं बाकीच्या मुलांना होत होतं, म्हणजे जे नोकरीवाले आहेत त्यांना, आणि आपल्याला असं कोणीच नाही. म्हणजे माझा बाप माझ्या शाळेमध्ये एकदाच आला आहे 5वी ते 10वीपर्यंत. तेही 10वीला येऊन त्यांनी माझी कंप्लेंट मुख्याध्यापकाला केली की हा पोरगा रात्रीचा झोपत नाही म्हणे, याला झोपायला सांगा. म्हणजे तर मला असं वाटलं प्रत्येक क्षणामध्ये बाप हा खूप गरजेचा आहे. शिकलेला बाप, नोकरी करणारा बाप, पैशावाला बाप. आणि तो बाप ग्रामीण भागातल्या मुलांना सहजासहजी मिळत नाही. आणि त्याचंच एक आउटकम बाप कंपनी आहे, आई कंपनी नाही आहे. कारण तुमच्या पाठीमागे कोणीतरी बाप असला पाहिजे. आणि त्या गावाखेड्यातल्या सगळ्या मुलांचं एक बॅकबोन ही बाप कंपनी आहे. म्हणजे त्या मुलांनी कधीच आपल्या बापाबद्दल कंप्लेंट केली नाही पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. आणि म्हणून आम्ही त्याचं नाव तसं दिलं होतं, बाप दिलेलं आहे. आता आमच्याकडे जी हाऊस असिस्टंट आहे, म्हणजे मोलकरीण जी काम करते, तर तिचा मुलगा BSc करतो आणि तो कम्प्युटरचा असल्यामुळे चर्चा करत असतो. तर त्याला मी सहज विचारलं की म्हटलं तुला कुठल्या प्रकारच्या असाइनमेंट्स असतात आणि तू कशा करतो. तर त्यांनी काय उत्तर द्यावं, आम्ही सगळेजण ChatGPT वापरतो. तर AI हे काय आहे हे थोड्या सोप्या भाषेमध्ये जर का सांगितलं, आणि याच्यामुळे आपण आळशी तर होणार नाही अजून, ही एक मोठी भीती काही मोठे शास्त्रज्ञ किंवा काही मोठे ITचे लीडर्स सुद्धा म्हणतायत की हे 2 प्रकारे, एक म्हणजे तो माणसाला आळशी बनवेल आणि दुसरं तो कदाचित AI माणसापेक्षाही जास्ती प्रगल्भ होईल. तर त्यावेळेस काय आपल्यावरती कंट्रोल होईल, काय होईल, तर तुमचे काय याच्याबद्दल मत आहे? मी सिंपल भाषेत माझ्या अनुभवावरून पहिल्यांदा सांगतो. मी जेव्हा कंपनी सुरू केली, मला माहीत होतं की हे ग्रामीण भागातले मुलं आहेत, हे मला खूप डाऊट्स विचारणार. सगळ्या टेक्नॉलॉजीचे कुठे एरर आली, कुठे बग आलं, ते मलाच बोलवणार आहे किंवा माझ्या स्टाफला बोलवणार आहे. आणि तशी परिस्थिती पहिल्या वर्षी होती. म्हणजे 2022ला जेव्हा मुलं ट्रेन करायला घेतली आम्ही, तर प्रत्येक प्रॉब्लेम आला की त्यांना आम्ही सांगतो तुम्ही गुगल सर्च करा, स्टॅक ओव्हरफ्लोवरती जा, आपल्या ज्या याच्यामध्ये आहेत. 2023ला ChatGPT लॉन्च झालं. त्याच्यानंतर मुलं माझ्याकडे येणंच बंद झालं. म्हणजे मी स्वतः 15-16 टेक्नॉलॉजी मला येतं ITच्या. म्हणजे एवढ्या 18 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी रिगरसली ह्या टेक्नॉलॉजीवरती कोडर म्हणून काम केलं आहे, अजूनही करतो. तर मला असं वाटायचं की मला एवढं नॉलेज आहे तर मी ह्या मुलांचे प्रॉब्लेम सहज सोडवू शकतो. यांना कुठलाही किती क्रिटिकल प्रॉब्लेम आला तरी मी आहे त्यांच्यासाठी. ChatGPT नव्हतं. म्हणजे सुरुवात करताना माझ्या डोक्यात हा प्रश्न होता की या मुलांना शिकवणार कोण. यांना डाऊट आले तर ऑल टाईम त्यांना मलाच हेल्प करावी लागेल. माझ्या डोक्याला एवढा त्रास होईल, म्हणजे 200 मुलं आहेत, 400 मुलं आहेत, यांचे डाऊट सॉल्व्ह करायला. तर ChatGPTने माझं काम एवढं सोपं केलं की मुलं माझ्याकडे येणंच बंद झालं. म्हणजे ते जे प्रश्न त्यांच्या भाषेमध्ये मला विचारायचे ते मराठीमध्ये ChatGPTला विचारतात. हो. आणि मराठीमध्ये ChatGPT कन्वर्ट करून तुम्हाला आन्सर देतो सुद्धा. पण हे करतोय कोण, म्हणजे एवढं सगळं? मुलांनी ते टूल वापरायला शिकलंय. अच्छा, ओके. आता ChatGPT काय आहे, तर एक ट्रेंड AI मॉडेल आहे ज्याच्यावरती 2015-16 पासून तिकडे US मध्ये कुठेतरी लोक काम करत होते. मी त्याचा जास्त रिसर्च केला नाही. OpenAI नावाची कंपनी होती, त्यांनी त्याला माणसं कसा विचार करतात याचं ट्रेनिंग देत गेले आणि त्याच्यानंतर ते माणसांची भाषा समजायला लागली. म्हणजे जर आज मला एखादा प्रश्न विचारायचा की मला साध्या सोप्या भाषेमधून या कार्यक्रमासाठी एक भाषण लिहायचं, मला लिहून द्या, तर ChatGPT तुम्हाला त्याचं साध्या सोप्या भाषेमधूनच लिहून देईल. कारण त्यांनी त्याला असं ट्रेन केलंय की ते माणसासारखा विचार करू शकतं, माणसासारखा लिहू शकतं. तर माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे पहिली गोष्ट, AI हे आपल्यासाठी एक हेल्पिंग टूल आहे जे माणसांचा काम थोडं कमी करू शकतं, बऱ्यापैकी कमी करू शकतं जर त्याला तसं ट्रेन करत गेलं. नंतर अनेक AI टूल्स आले. आता तुम्ही मध्ये काही व्हिडिओ बघितले असेल, काही साऊथच्या ॲक्ट्रेसचं चेहरा चेंज करून, म्हणजे बरेचसे त्याला मॉर्फिंग बोलतात, तर हे टेक्निक करून त्यांचे असे अश्लील व्हिडिओ बनवले गेले आणि ते मार्फत केले. इथे AI डेंजरस आहे ते खरं. नंतर विचार करा की AI कॅन थिंक. तुम्ही माझ्यासमोर उभे आहेत, माझा एखादा शत्रू माझ्यासमोर उभा आहे आणि मला ठरवायचं आहे की मला याच्यातल्या एकाला मारायचं आहे. तुम्ही माझ्यासाठी चांगले आहात, हा नाही. माणूस म्हणून मी विचार करतोय की मी मला मारणार आहे, यांना नाही.
आज जर AI बॉट्स किंवा AI टूल्स बनवले आणि बॉर्डरवरती ते सगळे स्प्रेड करून दिले तर त्यांना टार्गेट कळणार आहे की कोणाला मारायचं. दे विल बी ट्रेन्ड टू डू दॅट. म्हणजे पुढे जाऊन सैन्यांची गरज नाही लागणार. कदाचित तुमचे रोबोट्स एवढे पॉवरफुल असतील की कोणाला मारायचे, कुठे मारायचे, किती अँगलने मारायचं हे सगळं ते करू शकतात. म्हणजे तिथे तो थ्रेट आहे. बरोबर की असे अनेक दुष्परिणाम आहे. इलॉन मस्क स्वतः बोलले की AI कुड बी व्हेरी डेंजरस वन डे, राईट. आणि AIचा वापर करून आता आम्ही आमच्याकडे एक AI टीम बनवली आम्ही 30 लोकांची. त्या टीममध्ये आम्ही 10-15 असाइनमेंट्स दिले आहेत त्यांना. त्याच्यावरती एका टीमने असं काम केलं की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यातला एक मुलगा इथे बसलेला आहे, त्याने त्याचं बॉट ट्रेन केलं होतं. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नसतात चांगले. मग आपण एक अशी इंटिग्रेटेड AI कम्प्युटर तिथे इन्स्टॉल करू की मुलं मराठीमधूनही काही प्रश्न विचारत असेल त्याचं उत्तर मिळालं पाहिजे, मुलांना AI बॉटने शिकवलं पाहिजे, अशा प्रकारचे केलेले आम्ही ट्रेन करतोय सध्या. म्हणजे यातून काय होणार आहे, गावाखेड्यावरच्या वाड्या वस्त्यावरच्या शाळा जिथे एकच शिक्षक असतो आणि तो क्वालिटी एज्युकेशन देऊ शकत नाही, तिथे तुमचं AI तेवढ्याच क्वालिटीचं एज्युकेशन त्या मुलांना सुद्धा देऊ शकतं. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. खरी गोष्ट. दुसरं आणखी एक ॲप्लिकेशन आम्ही जे बनवतोय की ब्लड रिपोर्ट तुम्ही AI ला द्या. म्हणजे तुम्हाला जो ब्लड रिपोर्ट तुम्ही केलाय तो AI ला द्या. AI तुम्हाला सांगेल की तुम्हाला कुठला आजार झालाय, तुम्ही कुठली औषधं घेतली पाहिजे, किती वेळात घेतली पाहिजे, हे सगळं AI सांगेल. तिथे आपल्याला डॉक्टरची गरज लागणार नाही. हे त्याचे चांगले ॲप्लिकेशन. म्हणजे AI पॉवरफुल होत चालेल. पण मग आता AI ने जर तुमचे काम करायला घेतलं, म्हणजे डॉक्टरला जर त्यांनी त्यांचा धंदा कमी केला किंवा शिक्षकांचं जर हे काम केलं तर त्यांनी काय करायचं. तर मी वैयक्तिक स्वतःलाच हा प्रश्न विचारतो. आज मी 18 वर्ष IT मध्ये काम केलं, मी भरपूर कोडिंग केलं, मी जगामध्ये सगळ्या ठिकाणी झालो, पण मी पारेगावमध्ये आलो आणि आज मी सकाळी आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काही वाफे बनवलेत आम्ही झाडं लावायला, हे लावायला. तर आम्ही आता शेतीमध्ये मेहनत करायला सुरुवात केली. आम्ही 3 वर्षात आमच्या गावची सगळी जमीन ऑर्गॅनिक करण्याचा एक प्रण केलाय आणि त्याला कन्व्हर्ट करायचा आम्ही विचार करतो. त्याच्यामध्ये हे सगळे मुलं पण सामील आहेत. म्हणजे आम्ही आता जवळजवळ 15 एकर जमीन घेतली, तिथे आम्ही गावगोठा नावाचा प्रोजेक्ट करतोय. त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही असं ठरवलंय की गावातल्या कुठल्याही वृद्ध माणसाला एक आधार असला पाहिजे, गावातला कुठलाही बेरोजगार असेल त्याला फिक्स पगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मंथली इन्कम आलं पाहिजे. हे कसं शक्य आहे, तर मग आम्ही त्या 15-16 एकरमध्ये 400-500 गायींचा एक गोठा तयार करतो. आमच्याकडे दूध धंदा खूप चांगल्या प्रकारे चालतो. त्यातून जे इन्कम येणार आहे त्याच्यामध्ये मेहनत कोण करणार, तर ते हालते चालते वयोवृद्ध लोक चारा टाकणं, पाणी देणं असं कामं करतील. जे गावातले बेरोजगार तरुण आहेत ते तिथे राबतील. त्यानंतर तिथे आम्ही मार्केट प्लेस तयार करतोय, शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेण्याचा. त्यासाठी आम्ही या शहरातल्या कंपन्यांबरोबर बोलतोय, काही कंपन्यांचे MOU झालेत आमचे. त्यानंतर आम्ही तिथे कृषी पर्यटन तयार करतोय, ऑर्गॅनिक फार्म्स तयार करतोय, पॉली हाऊसेस तयार करतोय. हे सगळे हे बाप कंपनीचे मुलं मिळून करायचा विचार करतायत आणि त्याचं आम्ही आता लॉन्चिंग केले. बरेच प्लेयर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. BVG सारख्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये आमच्याबरोबर सामील झाल्यात. तर आपण हे करायचं असं मला वाटतं. व्हेरी गुड. जेव्हा AI तुमचे बाकीचे कामं करेल तेव्हा तुम्ही पृथ्वीला रिजनरेट करण्याचं काम सुरू करा आणि पुन्हा तो नॅचरल, जसे पूर्वीचे लोक जंगलात भटकंती करत होते, त्यांना न फ्लॅट घ्यायची चिंता होती, न 4 व्हीलरची किंवा 2 व्हीलरची. त्यांचं फक्त एकच ध्येय होतं, सकाळी उठायचं, शिकार करायची, फळं फुलं कंदमुळं गोळा करायचे, खायचे आणि संध्याकाळी निवांत झोप घ्यायची. आपण शहरात आलो आणि आपण ठरवलं की आता मला चांगल्या फ्लॅटमध्ये राहायचंय, 4 व्हीलर घ्यायची आहे, माझ्या शेजाऱ्याने 3 BHK घेतला, तो मला अपग्रेड करायचा आहे. ती जी स्पर्धा सुरू झाली त्या स्पर्धेमध्ये आपण आपलं स्वतःचं पूर्ण वैयक्तिक आयुष्य खराब केलं. मला असं वाटतं की लोकांनी परत आता ग्रासरूट लेवलला जावं, शेतीत राबावं, पृथ्वीला रिजनरेट करण्याचा विचार करावा आणि ते पुढच्या, म्हणजे हे आपण करू शकतो असं माझं एक मिस्किल मत आहे. अगदी खरी गोष्ट. AI ला बाकीची कामं करू द्या. बरोबर आहे. म्हणजे प्रेक्षक बघा की कुठलीही टेक्नॉलॉजी ही चांगल्या कामासाठी पण वापरता येते आणि विध्वंसक कामासाठी पण वापरता येते. तर ते AI असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल, बंदुकीचा शोध असेल, तुम्ही तो कशासाठी त्याचा वापर करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक सुजाण नागरिक म्हणून मी जर का त्याचा चांगला वापर केला तर खरंच एक आपल्या देशाने विकसित भारत हे जे स्वप्न पाहिलेलं आहे हे नक्की साकार होणार, यात मला कुठेही शंका नाही आहे.
आपण वेळ बराच झालेला आहे, त्याच्यामुळे आपण काही प्रेक्षकांची आपण काही प्रश्न घेऊयात. पण त्याच्या पूर्वी ही जी युवा पिढी समोर आहे, तर त्यांना कुठले 3 गुण त्यांनी अंगी बाळगणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना सक्सेस मिळेल. मी IT मध्ये म्हणणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सक्सेस मिळण्यासाठी त्यांनी कुठले 3 गुण आत्मसात केले पाहिजे? 3 असा नंबर नाही सांगू शकणार, पण मला माझ्या आयुष्यात मी जे काही प्रिन्सिपल्स वापरले, पहिली गोष्ट म्हणजे तुमची परिस्थिती काही असो, तुम्ही कुठलीही गोष्ट जर ठरवली तर करू शकता. म्हणजे आत्मविश्वास स्वतःवरचा, की म्हणजे मी आमच्या टीमलाही सांगतो की जर एखादा प्रोजेक्ट आला किंवा एखादी गोष्ट करायची आहे, तर तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला प्रश्न विचारणारे लोक असतील की हे होणार नाही, तुम्हाला जर प्रश्न विचारणारे लोक असतील की हे होणार नाही, यात हे अडथळे, तर त्यांना बाजूला करा. म्हणजे तुमच्या बाजूला जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही पहिल्यांदा काढा. जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही आपल्या बाजूला क्रिएट कराल, जेवढा आतून विश्वास क्रिएट कराल की मी 100% करू शकतो, तुम्ही कुठल्याही इम्पॉसिबल गोष्ट करू शकता. त्यामुळे कुठली गोष्ट करायची असेल तर ठरवा आणि आजूबाजूला तुम्हाला नाही सांगणारे लोक, मित्र बाजूला करा आणि एक पॉझिटिव्ह मॅग्नेटिक फील्ड तुमच्या आजूबाजूला तयार करा. दुसरी गोष्ट, भीती जी वाटते आपल्याला ती मनात आलीच नाही पाहिजे. आणि ती जर घालवायची असेल, म्हणजे मी ठरवलं होतं की जेव्हा कंपनी सुरू केली, बरेच लोक मला सांगायचे की कसं काय शक्य आहे, तू सगळ्या मुलांना जॉब देणार आहे, कशा काही कंपन्या येतील इथे. माझ्या मनात ती भीती अजिबात नव्हती. मी म्हटलं एक स्टेपने आपण पुढे जाऊया, एक गोष्ट करत जाऊया, ऑटोमॅटिकली आपल्याला कळणार आहे की आपण कुठे आहोत. दर वर्षाचा, दर महिन्याचा आमच्याकडे प्लॅन होता आणि त्या प्लॅननुसार चाललो. आम्ही बरोबर कृती केल्या आणि ती भीती गायब झाली. आज आमच्याकडे कुठलंही असं नाही, उलट कंपन्या आमच्याकडे आहे. म्हणजे भीती गेली पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीला कारणं देणं बंद करा. म्हणजे हे होणार नाही, हे करण्याची माझी क्षमता नाही, याच्यासाठी पैसे नाही. म्हणजे हे जर केलं तर बाकी मला कुठल्या गोष्टी सांगायची तुम्हाला गरज वाटत नाही. जर तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला, जर तुम्ही ठरवलं की मला हे करायचंच आहे, आजूबाजूला निगेटिव्ह लोक म्हणजे काढून टाकले, एक स्टेप घेत तुमच्या कृती करत राहिलात, भीती अजिबात आणि कारणं देणं बंद केलं, तर कुठलीही गोष्ट शक्य आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो ना की मी ती अल्टरनेट सिस्टमचं स्वप्न बघतोय आणि ती पूर्ण भारतभर झाली पाहिजे असं मला वाटतंय. मला आता ती इम्पॉसिबल आहे असं अजिबात नाही वाटत. कारण जेव्हा 2.5 वर्षापूर्वी मी ठरवलं होतं की मला करायचं आहे, त्यावेळेस मी एकटा होतो. आज 600 मुलं तयार झालेत. तेव्हा ना पूर्ण संगमनेर तालुक्यातल्या जवळजवळ 30% पॉप्युलेशन मला ओळखतं आणि मी जे करतोय त्याच्यामध्ये साथ द्यायला तयार आहे. उद्या पूर्ण महाराष्ट्र असू शकतो. 800 सेंटर मी का बोलतो, म्हणजे आम्हाला एक कंपनीने 350 कोटीची इन्व्हेस्टमेंट देतो, आम्ही तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर देतो असं प्रपोजल दिलंय. आम्ही ते ऍक्सेप्ट नाही केलं, बट अजून म्हणजे ते तिथे आहे डिस्कशन, पण हे शक्य आहे. आणि आज आम्ही किती लोक तयार करणार आहोत? पारेगावमध्ये आम्ही 500-600 लोक तयार करतोय. ऑल ओव्हर महाराष्ट्र जरी 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही सेंटर सुरू केले तरी आम्ही जास्तीत जास्त 7,000 लोक तयार करू. मागच्या वर्षी रिसेशन असताना सुद्धा IT कंपन्यांनी 2.5 लाख फ्रेशरला हायर केलं. खरी गोष्ट. ऑन रेग्युलर बेसिस दरवर्षी 7 ते 8 लोक इंडियामध्ये हायर होतात. आपण फक्त महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 7,000 लोकच तयार करणार आहे. एवढा मोठा गॅप आहे, तो आपण सहजासहजी ह्या सेंटरमधून भरून काढू शकतो. आणि इथे लोकांचे स्वप्न थोडे कमी होणार आहे. म्हणजे त्यांना ती ग्रीड नाही आहे की आम्हाला रेंज रोवर घ्यायची, ते शेतात राबणार आहे, ते IT कंपनीमध्ये येणार आहे, ते तिथे म्हणजे स्वप्न थोडे मर्यादित ठेवले की आनंद वाटतो. आनंद वाटला की हे सगळं होतं. मला असं वाटतं तुम्ही स्वप्न बघा, मोठे स्वप्न बघा, पण ही जी रेस आहे ना, रॅट रेस शिक्षणामध्ये किंवा तुमच्या स्टेटसमध्ये, मला ही गाडी घ्यायची आहे, हा फ्लॅट घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा, कारण हे सगळं मी करून बघितलं. म्हणजे महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये 17 लाख रुपये डंप व्हायचे. डंप बोलतोय कारण त्याचा काहीच वापर होत नव्हता US मध्ये. ते 17 लाख मध्ये मला असं वाटायचं की काय येत आहेत माझ्या अकाउंटमध्ये. आणि संध्याकाळी चहाच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये बिस्किट बुडवून मी कधी कधी US मध्ये झोपलेलो आहे, कारण जेवण बनवण्याचा कंटाळा यायचा. तर मग ते त्या 17 लाखाचा किंवा 15 लाखाचा फायदा काय? म्हणजे सगळं जग फिरून आल्यानंतर मला असं रिअलायझेशन झालं की खरा आनंद तर याच्यात नाहीच आहे. द रिअल हॅपीनेस इज इन व्हॉट यू आर चेंजिंग, राईट? म्हणजे आज आम्ही जेव्हा त्या वाफ्यांमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने भाजीपाला उगवतो, तो उगवताना बघतो आणि ते फ्रेशनेस जो बघतो ना, त्याचं समाधान खूप वेगळं आहे. किंवा या मुलांचे पालक जेव्हा आमच्याकडे येतात आणि आमच्या मुलाला जॉब द्या नाही तर नका देऊ, पण त्याचं व्यसन सुटलं हे जेव्हा सांगतात तेव्हा चांगलं वाटतं. म्हणजे
दॅट इज वॉट सॅटिस्फॅक्शन इज. आणि मला असं वाटतं की मुलांनी, कारण कॉम्पिटिशन खूप वाढत जाणार आहे. हो. आणि तुम्ही जर त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलात आणि त्या रॅट रेसमध्ये पळालात तर तुम्ही दुःखी होणं हे साहजिक आहे. त्या बदल्यात जर तुम्ही तुमचा रूट वेगळा केला की मला समाधान मिळवायचं आहे, मी आता सरांनी जे काही प्रयोग करतात, माझ्या डोक्यात नेहमी विचार यायचा, 3-4 दिवसापासून विचार करतोय की यांचे वडील इंडियन पार्लमेंटमध्ये होते, यांनी इलेक्शन का लढलं नसावं, किंवा प्रश्न पडलाय तो किंवा मॅरेथॉनमध्ये 10,000 लोक येतात त्यांच्याकडे, तर हा उगाच खाटेटोपे कशाला करते म्हणजे हा प्रश्न किंवा हा कार्यक्रम, आता हा खर्च त्यांनीच केलाय, म्हणजे काय हे रिकाम टेकडे उद्योग आहे असं मला कुठेतरी वाटायला लागलं होतं. पण जे समाधान मी जे बोलतोय ते समाधान त्यांनी वर्षानुवर्ष अनुभवलंय. ते आता कुठे मी 2 वर्षापासून अनुभवायला सुरुवात केली. हे समाधान मिळवण्याच्या पुढे जर तुम्ही लागलात तर मला असं वाटतं की ते शेतकऱ्यांचे सुसाइड थांबतील, मुलं ह्या गोष्टींचा प्रयत्न करतील की मला दुसऱ्यांची सेवा करून समाधान मिळवायचंय, अनेक चांगले युथ पुढे तयार होतील. अगदी खरी गोष्ट आहे. बघा मित्रांनो, की स्वप्न पहा, कोणचं स्वप्न आहे हे तुमचं स्वप्न आहे. म्हणजे मी याच्यावरती ठाम विश्वास ठेवतो की तुम्ही जे स्वप्न पाहता ते स्वप्न हे नक्की पूर्ण होतात जर का तुम्ही त्याच्यासाठी झोकून देऊन प्रयत्न केले तर. आणि माझं स्वप्न, रावसाहेबांचं स्वप्न किंवा तुमचं स्वप्न हे एक कसं राहू शकेल, ते वेगळंच राहणार आहे. कारण देवाने आपल्याला वेगळं बनवलेलं आहे. म्हणजे माझे थंब इम्प्रेशन प्रत्येकाचं वेगळं आहे. असं म्हणतात की जगामध्ये तुमच्यासारखे फक्त 5 का 7 लोक असतात. म्हणजे मला जर का देवाने वेगळं बनवलंय तर मी एकमेकांसारखा का व्हावा. म्हणजे रॅट्रेस ते जे म्हणतायत ती रॅट्रेस पूर्णपणे मनातनं काढून टाका. तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला जे काही करायला लागेल ते मी करणार आणि ते आत्मविश्वासाने करा. हे त्यांनी जे सांगितलं. माझी परिस्थिती काय, मी खेडेगावातनं आलेलो आहे, माझ्या गावाला तर भिकार पारेगाव म्हणतात, असे कुठलेही न्यूनगंड मनामध्ये बाळगू नका. तुम्हाला 5 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात, 20 वर्ष लागतात, त्याच्यामध्ये खरंच पडू नका आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल याच्यामध्ये मला आणि रावसाहेबांना नक्की खात्री आहे. पण रावसाहेबांचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे त्यांनी पारेगावमध्ये जाऊन केलं ही तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे जगावेगळी गोष्ट आहे. परंतु ते करताना सामाजिक बांधिलकी जोपासली आणि त्यात ही इज थिंकिंग अहेड ऑफ टाईम. म्हणजे एखाद्या चांगल्या लीडरचं खरे गुण काय असतात की ते आजपासून पुढे 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात काय घडणार आहे याची त्यांना जाणीव असते आणि त्याच्याप्रमाणे ते आखणी करतात आणि ते डगमगून जात नाहीत. मला असं वाटतं की परत एकदा रावसाहेबांना आपण मानवंदना देऊयात की त्यांनी खूप सोप्या शब्दामध्ये त्यांचा अवघड प्रवास आपल्याला समजून सांगितलेला आहे. काही तुमच्याकडनं प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर घ्यायला आवडतील. Hello sir, myself Ghodke Mansi. I am from Chhatrapati Shivaji College of Pharmacy. My question is how do you balance in personal life and career? माझ्या मते शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापना करायचा विचार केला असेल त्यावेळेस तन मन धन त्यांनी त्या स्वराज्याच्या पाठीमागे झोकलं असेल. ते कधी घरी येत आहेत त्यांच्या राणीने कदाचित त्यांना विचारलं नसेल. आणि याच्यामध्ये मी असं सांगेल की एखाद्या ध्येयाच्या पाठीमागे आपण जेव्हा लागतो तेव्हा आपण अगदी वेड होऊन जातो. याच्यात थोडंसं कुटुंबाची म्हणजे हे झाली, वाताहत झाली असं म्हणता येईल. पण सुदैवाने मी कॅलिफोर्नियात असतानाच माझे सगळे लोन्स, फायनान्शियल स्टॅबिलिटी हे सगळं सेटल करून ठेवलं होतं. म्हणजे याच्यात उडी मारताना मी पहिल्यांदा कुटुंब सुस्थितीत आहे की नाही हे नक्कीच घेतलं आणि याच्यासाठी मला 10 वर्ष थांबावं लागलं. माझा IT चा एंटरप्रेन्योरशिप प्रवास मी 2012 साली सुरू केला होता. त्याच्यानंतर कमीत कमी 6 कंपन्यांचे फेलियर आले मला. म्हणजे त्याच्यामध्ये माझे 4-5 कोटी रुपये गेले असतील ओव्हरऑल त्या 7-8 वर्षामध्ये. पण सक्सेस तेव्हा मिळाला जेव्हा मी असं ठरवलं की आता ह्या गोष्टींपासून आपण स्वतःला झोकून द्यायचं आहे आपल्या ध्येयामागे. आणि तिथे कुठेतरी ध्येयामागे म्हणजे आज हे मुलं तुम्हाला सांगतील की सकाळी 8 वाजल्यापासून माझा दिवस सुरू होतो आणि रात्री 2 वाजता मी झोपायला जातो. जे पूर्ण दिवस ते ऑफिस, ते क्लायंटचे प्रोजेक्ट, ते काम, ते गेस्ट, ह्या सगळ्यांमध्ये मी एवढा गुरफटलेला असतो, अगदी संडे सुद्धा, की मला याच्यातून वेळ मिळत नाही.
आणि देर इज नो शॉर्टकट ऑफ सक्सेस. आणि तुम्हाला जर असा सक्सेस हवा असेल तर तुम्हाला नक्कीच त्यात झोकून द्यावं लागतं. पण एवढंच आहे की मी तुम्हाला सांगेल मी ह्या गोष्टी थोड्याफार बॅलन्स करा. बट आय डोंट हॅव एनी प्रॉपर आन्सर ऑफ दिस, कारण ते डिफिकल्ट आहे. खरी गोष्ट आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, आई वडील दोघेही शिक्षक होते, की गद्धे 25चा अर्थ काय, तर 25व्या वर्षापर्यंत गाढवासारखं काम करायचं. खूप मेहनत घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचं करिअर घडवता येत नाही. परंतु पर्सनल लाईफ आणि करिअर याच्यामध्ये बॅलन्स साधायचा असेल तर प्रायोरिटी आपल्याला कोणत्या वयामध्ये कशाला द्यायची हे समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं करिअर होईपर्यंत झोकून देऊन त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. हा मोठा मेसेज रावसाहेबांनी दिलेला आहे. पण त्याच्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जी मंडळी आहेत, म्हणजे कोणाचे छंद काय आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपले इंटरेस्ट काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बाकीचे 10 लोक करतात म्हणून आपण करायला नको. कोणाला गाण्याची आवड आहे, कोणाला खेळण्याची आवड आहे, कोणाला वाचनाची आवड आहे, तर ती मात्र आपल्याला त्याच्यासाठी वेळ नक्की निघतो, ती जोपासा. म्हणजे आज जी ताई जिनी सुरुवातीला गाणं म्हटलं, काय सुंदर आवाज होता. आणि मानसिंग बापू गेले कित्येक वर्ष अशा सगळ्या कलाकारांना इथे वाव देत आहेत, संगीत महोत्सव करतायत. तर मला असं वाटतं की पर्सनल लाईफ आणि तुमचं करिअर असं वेगळं नसतं, ते एकत्रच असतं. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे असं मला आवर्जून वाटतं. त्यामुळे पहिली प्रायोरिटी करिअरला दे तुझ्या वयामध्ये, आणि मग पर्सनल लाईफ ऑटोमॅटिकली चांगलं होईल तुझं. Myself Ananya, I am from Shri Chhatrapati Shivaji Science College, Pharmacy. सर, माझा हा प्रश्न आहे की जे यंग बिझनेस स्टार्टअप्स ज्यांना करायचे आहेत त्याच्यासाठी तुमची ॲडवाईस काय आहे? ह्याचं उत्तर आम्ही दोघे देऊ कदाचित. माझा अनुभव असा आहे की म्हणजे मी तो एक सेल्समॅन ऑफ द इयर हा मूवी बघितला होता 10-12 वर्षापूर्वी. माहिती आहे का कोणाला? रणवीर सिंगचा एक सेल्समॅन ऑफ द इयर एक मूवी आहे. त्याच्यामध्ये बरेच डायलॉग मला खूप आवडतात. त्यातला एक डायलॉग आहे, बिझनेस इज नॉट अबाउट मनी, इट्स ऑल अबाउट पीपल. म्हणजे व्यवसाय किंवा कुठलाही बिझनेस हा पैसा नाही, पैसा कमवणं नाही आहे. तुम्ही लोकांना किती व्हॅल्यू करताय त्यातून तुमचा बिझनेस उभा होतो. हे वाक्य मी माझ्या डोक्यात नेहमीच ठेवलं होतं आणि अजूनही म्हणून मी माझे रेव्हेन्यू आणि टर्नओव्हरचे आन्सर लोकांना देत नाही. कारण मी पहिल्यांदा इथे जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा मी हे ठरवलं होतं की माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांना मी पहिल्यांदा खूप जास्त व्हॅल्यू करेन. मला आठवतं आहे की 2016-17ला मी जेव्हा US कंपनी सुरू केली तेव्हा मी इंडियात आलो आणि आमच्या भागातल्या कॉलेजमधल्या काही शेतकऱ्यांच्या मुलांना मी मुंबईला नेलं, त्यांना तिथे ट्रेन केलं आणि त्यांना माझ्यासोबत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून माझ्या US कंपनीमध्ये घेतलं. परत मी US गेलो. मध्ये परत एक 3 महिन्यासाठी मी इंडियात आलो होतो आणि एक आयडिया आम्ही ट्राय करून बघितली की नाशिक भागातून म्हणजे आमच्या भागातून भाजीपाला विकत घ्यायचा आणि मुंबईच्या काही सोसायटींना करायचा. मला ते एंटरप्रिनरशिपचा किडा होता आणि शेतकऱ्यांसाठी काही करायचं तेव्हाही होतं. 3 महिन्याच्या सुट्टीवर आलो होतो तर मी एक पिकअप घेतली आणि माझ्या मित्रांना सांगितलं की तुम्ही भाजीपाला आणा. मी 15-20 सोसायट्यांशी टायअप केलं. तिथे आम्ही ते स्टॉल लावायचो, तो विकला जायचा. तर हे करताना जे माझे IT चे इंजिनियर होते, आता 2-3 वेळा असं झालं की ही गावाकडली गाडी आलीच नाही, उन्हामुळे त्यांना मार्केट मिळालं नाही असं तसं. तर ते मुलं आम्ही तिथे ऑफिसमध्ये असताना त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे. तर ते जे IT इंजिनियर मुलं आहेत ते माझ्यासोबत माझ्या होंडा सिटीमध्ये यायचे. आम्ही पहाटे 4 वाजता ठाण्याच्या मार्केटमध्ये जाऊन त्या गोण्या तिथे भाजीपाला विकत घेऊन त्या गोण्या भरून होंडा सिटीत डंप करायचो आणि ते मुलं माझ्यासोबत त्या स्टॉलवरती विकायला सुद्धा उभे राहायचे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे गावाकडली मुलं आहेत त्यांना म्हणजे ते तुम्हाला सगळं काही देतात जेव्हा तुम्ही त्यांना हे व्हॅल्यू करतात. आज तेच मुलं बाप कंपनीत पारेगावला तुम्हाला दिसतील. म्हणजे आमचा जो सिनियर स्टाफ आहे 7-8 वर्षापासून ते माझ्यासोबत आहे. तर मी कधीच विचार केला नाही. म्हणजे त्यावेळेला कधी कधी असे क्षण आले की माझ्याकडे म्हणजे माझ्या अकाउंटमधले पर्सनल अकाउंटमधले पैसे त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा मी ट्रान्सफर केलेले आहेत. कारण मला असं वाटलं की माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यापेक्षा त्यांना त्या पैशाची जास्त गरज आहे. तर मी त्या लोकांना जपून ठेवलं आणि त्यातून बिझनेस वाढला. आज मी इथे बसलोय
माझं एक US प्रोजेक्ट चालू आहे, जवळजवळ 150 मुलं त्याच्यावरती काम करत आहेत. गेले 4 सॅटर्डे संडे झाले त्या मुलांनी सुट्टी नाही घेतली, कारण आमचं 29 तारखेला लाईव्ह आहे. 4 सॅटर्डे संडे एकही सुट्टी न घेतात ते मुलं काम करतात आज, म्हणून मी इथे येऊ शकलो. आणि एकही कोणाची कंप्लेंट नाही की आम्हाला सुट्टी का नाही देत आहे, कारण आणि त्यात हे मुलं पण आहे. सगळे लोक आज तुम्ही रात्री 2 वाजता या, तिथे तुम्हाला 150 मुलं काम करताना दिसतील. बिकॉज आय व्हॅल्यू पीपल, नोबडी कंप्लेंट्स अबाउट इट. खरी गोष्ट. आणि जर तुम्ही लोकांना व्हॅल्यू करायला शिकलं तर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली पैसा देणार आहे, कारण ते मुलं तुमच्यासाठी तो पैसा आणून देणार आहे. तर माझं असं वाटतं की तुम्हाला जर कुठला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्या लोकांना व्हॅल्यू करायचं शिका. तुमच्या टीमवरती ट्रस्ट ठेवा. चांगली टीम असेल तर पैसा ऑटोमॅटिकली येतो. हा माझा अनुभव आहे. खरी गोष्ट आहे. अगदी मी पूर्णपणे सहमत आहे. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये खूप यश मिळतं, पैसा मिळतो, प्रतिष्ठा मिळते म्हणून करू नका. तुम्हाला काम करताना जर का लक्षात आलं की मार्केट नीड काय आहे, म्हणजे मार्केटची गरज काय आहे आणि त्याला सोल्युशन देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि मला खात्री आहे की मी माझ्या कॉम्पिटिशनपेक्षा चांगलं सोल्युशन देऊ शकेन, तरच त्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरा. तो जो एक इन्साईट असतो, मार्केट इन्साईट्स, तो असणं खूप गरजेचं आहे. जो इन्साईट रावसाहेबांना अमेरिकेमध्ये असताना मिळाला आणि त्याचा वापर करून त्यांनी त्यांनी ओळखली की इथे चांगले डेडिकेटेड रिसोर्सेस मला गावाकडे मिळू शकतील. शहरामध्ये हे कदाचित 1-2 वर्षांनी बदलत राहतील, कारण त्यांचे उद्दिष्ट वेगळे असतात. तर असा वेगळा दृष्टिकोन जर का तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे या. आणि व्यवसाय करताना एक मिथ आहे की आपल्याला पैसा लागतो, खूप काहीतरी, खूप कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. मला असं वाटतं व्यवसाय करायला फक्त एक दृष्टिकोन आणि तुमची दुर्दैम्य इच्छा लागते. पैसा हा बिलकुल लागत नाही. कारण मी 90 साली बिझनेस केला तेव्हा माझ्याकडे 0 रुपये होते आणि आज मी 60चा आहे, त्याच्यामुळे नेक्स्ट जनरेशन तयार नव्हती हा व्यवसाय पुढे न्यायला. म्हणून मग आम्ही एका फ्रेंच कंपनीला तो व्यवसाय विकला. तेव्हा त्यांनी त्याचं जिथे 0 इन्व्हेस्टमेंट होती त्याचं व्हॅल्युएशन 200 कोटी रुपयाचं केलं. तर जर का 35 वर्षामध्ये एवढं ट्रान्सफॉर्मेशन, आणि मी जेव्हा मला 0 माहिती होतं कारण मी मेकॅनिकल इंजिनियर होतो. आमच्याकडे एक कम्प्युटर आला, असं आम्हाला काचेच्या केबिनमधनं दुरून दाखवला की याला कम्प्युटर म्हणतात आणि तेवढ्या एका नॉलेजवरती आम्ही एवढा मोठा व्यवसाय करू शकलो. तर मार्केट नीड माहिती असणं खूपच गरजेचं. म्हणजे इट इज कोर टू एनिथिंग. म्हणजे तुम्ही किराणा दुकान जरी टाकलं, शेती केली, तरी मला मार्केटची गरज काय आहे आणि मी बेस्ट प्रॉडक्ट देऊ शकतो, हा एक आशावाद, हा एक कॉन्फिडन्स तुम्हाला असतो. याच्यात एक ॲड ऑन म्हणजे माझ्या अनुभवावरून करायचं आहे मला, की मी जेव्हा लॉस एंजलिस म्हणजे US मध्ये होतो तेव्हा ड्रॉपबॉक्स नावाची कंपनी सुरू झाली. त्यावेळेस एक सायंटिफिक कंपनीचं नाव मला आठवत नाही, एका कंपनीची आणखी ऑफर आली होती की ते सायंटिस्ट लोकांसाठी एक प्रोडक्ट बनवत होते की त्यांचं काम इझी करण्याचं कसं करायचं. आणि त्याच वेळेस म्हणजे ॲमेझॉनही खूप फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. मी नेहमी असा विचार करायचो की बिझनेस करायला एखादी स्टार्टअप आयडिया, ग्रेट स्टार्टअप आयडिया असावी लागते का. तर मला नेहमी या 2-3 कंपन्यांकडे बघितल्यावर वाटायचं की नाही. कारण जेफ बेसोसने म्हणजे ॲमेझॉनच्या फाउंडरने काय केलं तर सिम्पल गोष्ट आहे की लोकांना किराणा, इलेक्ट्रॉनिक गोष्टी, कपडे वगैरे हे दुकानात जाऊन घेतात, ते त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करता आले पाहिजे याच्यासाठी एक सिम्पल वेबसाईट बनवली आणि ती रन केली. हे काही कुठला ग्रेट प्रॉब्लेम नाही, हा सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर त्याने फक्त एक प्रॉब्लेम घेतला आणि त्याच्यासाठी सॉफ्टवेअर बनवलं आणि त्यांची कंपनी आज जगातली नंबर 1ची ई-कॉमर्स कंपनी आहे. दुसरं एक्झाम्पल मी जेव्हा बघतो, ड्रॉपबॉक्स सारखी कंपनी, आता बऱ्याचशा लोकांना जे टेक्निकल फील्डमध्ये त्यांना माहीत असेल की त्यावेळेला ड्रॉपबॉक्स सुरू झालं होतं आणि त्यांनी एक सर्व्हरमध्ये, ग्लोबल क्लाउडमध्ये फाईल स्टोअर करण्यासाठी, ते शेअर करण्यासाठी एक प्रोडक्ट बनवलं होतं. तर मी नेहमी विचार केला की का या लोकांनी असं ह्या प्रोडक्टवरती काम करायला विचार केला असेल. याची मार्केट साईज तर खूप छोटी आहे. कोण वापरणार आहे हा प्रोडक्ट? जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, जे कोणी बिझनेससाठी लॅपटॉप वापरतात किंवा ज्यांना फाईल्स इकडून तिकडून प्रेझेंट करायचे आहेत, बिझनेसवाले लोक आहेत, हे वापरते. या उलट जेफ बेझोसने काय विचार केला की मी जे काही बनवतोय
ते जगातल्या प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये वापरला जाणारा प्रोडक्ट आहे. त्यांची मार्केट साईज खूप मोठी होती. ड्रॉपबॉक्सचा प्रॉब्लेम हा खूप हायटेक ज्याचा ब्रेन आहे त्याच्या डोक्यातून आला असेल, आणि हा जो जगात चाललाय प्रॉब्लेम तो बघण्याचा दृष्टिकोन जेफ बेझोसकडे आला आणि त्यांनी बनवलं. पण आज सक्सेसफुल कोण आहे? जेफ बेझोस. म्हणजे तुमची आयडिया किती ग्रेट असू द्या, ती सक्सेसफुल होईलच याची गॅरंटी नाही आहे. पण तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम किती सॉल्व्ह करतायत आणि ते किती गरजेचं आहे त्याच्यावरती जर फोकस केला तर कोणीही स्टार्टअप करू शकतं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि मीही तेच केलं. म्हणजे मी असा विचार केला, मला जेव्हा ते पारेगावला आलो तेव्हा मला तो US मधून कॉल आला होता त्या लेडीचा, ग्लोबल सायंटिफिक असं काहीतरी कंपनीचं, तुला CTO पोझिशन ऑफर करते, बे एरियामध्ये आहे जॉब, एवढं देणार आहे, एवढे इक्विटी द्यायला तयार आहे. आणि त्यावेळेस मी बाप कंपनीचा विचार करत होतो. तर मी त्याला म्हटलं नाही, म्हणजे त्याची मार्केट साईज मी बघितली खूप छोटी आहे. मी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो मी त्याच्या अगोदर ते आमच्या गावात बिना चपलेची पळणारी पोरं पाहिली होती रात्री 7-8 वाजता. म्हटलं हे पोलीस भरती आणि मिलिटरीची तयारी करतात, हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे की यांना बाकीचे फील्डच माहीत नाही. यांना आपण IT दाखवूया आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर माझं मार्केट साईज आहे पूर्ण इंडिया आहे. आज मी 800 सेंटर का बोलतो? कारण तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते इंजिनिअरिंग कॉलेज दर वर्षाला 500 मुलं पुण्यात आणि मुंबईत लोटतंय. ते मुलं फक्त जर तुम्ही इथे थांबवायचं असेल, हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतोय. त्याच्यामध्ये कुठली कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. म्हणजे स्टार्टअपसाठी आयडिया ग्रेट असणं महत्त्वाचं नाही, तुम्ही लोकांचे कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय ते महत्त्वाचं आहे. अगदी खरी गोष्ट आहे. तर सर माझा एक क्वेश्चन आहे की IT कंपनी जेव्हापासून आता तुम्ही आले तर तुम्ही जास्तीत जास्त ITचा विचार करताय. तर IT कंपनीमध्ये जर आपण कम्प्युटरचा जर विचार केला की आपल्याला लागणारी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लँग्वेज येणं. जर आज वेल डेव्हलप इंजिनियर आहे आणि त्याला जर लँग्वेजच जमत नसेल तर तो त्याचा IT मध्ये फायदा नसेल. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मी आमच्याकडे मगाशी मी बोललो की आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची मुलं घेतात. आपण युजली काय विचार करतो की आर्ट्सची मुलं म्हणजे 50% खालचा मुलगा, कॉमर्सची मुलगा म्हणजे 50 ते 60% मधला, आणि 60% वरती जाणारी मुलं म्हणजे सायन्स. पालकांनी ठरवून टाकलेलं असतं की आपल्या मुलाचे 10वीचे मार्क्स बघून त्याला आर्टला टाकायचं, कॉमर्सला टाकायचं की सायन्सला टाकायचं हे ते ठरवतात. त्या मुलाला 10वीला असताना कुठलीही अक्कल नसते. म्हणजे घरी नातेवाईक येतात तेव्हा ते आईवडील बोलतात की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे बरं का, मग तो बोलायला लागतो मी पुढे जाऊन डॉक्टर होणार आहे. पण त्याला रियालिटी अशी आहे की काही कळत नसतं आणि तो त्याचे डिसिजन त्यावेळेला घेऊ शकत नाही. तर मी का विचार केला की आमच्याकडे अशी युनिव्हर्सिटी आम्हाला पाहिजे होती की जिथे आम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची मुलं, कारण माझ्या अनुभवामध्ये मला असं वाटलं की मला प्रोग्रामिंग येतंय, याला माझं बॅकग्राऊंड सायन्स आहे असं अजिबात नाही. मी ते पॅशनेटली करायला घेतलं SY नंतर, तेव्हा मला ते प्रोग्रामिंग जमायला लागलं. आज आमच्याकडे डिझायनर म्हणून काम करणारी म्हणजे UX UI डिझायनर अशी एक रोल आहे IT कंपन्यांमध्ये. बरेचसे आर्टची मुलं आहेत ज्यांची चित्रकला, कलरचं नॉलेज खूप चांगलं आहे, क्रिएटिव्हिटी खूप चांगली. आज आमच्याकडे जे चांगले इंग्लिश बोलणारी मुलं आहेत ते मुलं आम्ही बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये ट्रेन करतोय, बिझनेस ॲनालिस्ट म्हणून ट्रेन करतोय. तिथेही त्यांना कुठल्या प्रोग्रामिंग नॉलेजची गरज नाही. त्यानंतर आमच्याकडे काही मुलं असे आहेत की ज्यांना कोडिंग अजिबात आवडत नाही, पण ते खूप असा क्रिटिक विचार करणारे आहेत, त्यांना आम्ही सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून ट्रेन करतोय. म्हणजे याच्यामध्येही जसं डॉक्टरकीमध्ये स्पेशलायझेशन असतं तसं आमच्या फील्डमध्येही स्पेशलायझेशन आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला प्रोग्रामिंग आवडत नसेल तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टर बनू शकतात, डेव्हऑप बनू शकता, किंवा मग डेटा ॲनालिस्ट बनू शकता, किंवा मग डिझायनर बनू शकता. असे मल्टिपल रोल आहेत. त्याच्यामुळे IT म्हणजे नुसतं डेव्हलपर असं नाही. अगदी सर माझा प्रश्न असा आहे की AIचा परिणाम आहे ना, समजा मेडिकल क्षेत्रामध्ये जास्त होईल का इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जास्त होईल भविष्यामध्ये? AIचा परिणाम सगळीकडेच होणार. AI हे असं फील्ड आहे, म्हणजे बघा आपण टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली आहे, ती ऑब्व्हियसली डिफेन्समध्ये यूज होऊ शकते. आज AIचा वापर तुम्ही बारामतीच्या कृषिकमध्ये बातम्या ऐकल्या असेल की AIचा वापर करून आय थिंक काहीतरी 16 कांड्यांचा ऊस त्यांनी काहीतरी तयार केला. म्हणून मीही क्युरियस होतो की काय केलं असेल त्यांनी AIचं त्याच्यामध्ये. पण लोक बरेच एक्सपेरिमेंट करतायत. आजकाल AIची एवढी बूम आहे की तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले 50% मुलं फक्त AIचे कोर्सेस करत असतील आणि त्यांना असं वाटतं की AI करून त्यांना जॉब मिळणार आहे मार्केटमध्ये. मला माहीत नाही जॉब मिळेल की नाही,
कारण बेसिक्स पण क्लिअर करायला हवे तुमचे. पण AI हे सगळ्या फील्डमध्ये आपण करू शकतो. आम्ही आणखी एका प्रोडक्टवरती काम करतोय की माझ्या वैयक्तिक अनुभवावरून गेल्या 2 वर्षामध्ये मला वकिलांनी सगळ्यात जास्त लुटले. म्हणजे माझी केस म्हणजे संभाजीनगरला मी बऱ्याच फेऱ्या मारल्या हायकोर्टामध्ये, आणि प्रत्येक वेळी वकील मला हे सांगत होता की नाही, कोर्ट डेट देत नाही आहे, याला हे वेळ लागणार आहे. म्हणजे मलाच कन्फ्युजन झालं की हे फील्ड एवढं कॉम्प्लिकेटेड काय आहे. तर मी जेव्हा वकिलांच्या काही लोकांची कन्सल्ट केलं, मला असं दिसलं की ज्या वकिलाकडे सगळ्यात जास्त केस तो सगळ्यात पॉप्युलर वकील, अशी यांच्यातली कन्सेप्ट आहे, किंवा सगळ्यात चांगला वकील अशी कन्सेप्ट आहे. मग जेवढ्या जास्त केसेस ठेवता येतील वर्षानुवर्षे, त्याचा प्रयत्न हे वकील लोक करतात. इथे कोणी वकील असेल तर क्षमा मागतो, पण माझा हा वैयक्तिक अनुभव आहे. तर आणि ते पैसे कसले घेतात, म्हणजे एक संभाजीनगरचा वकील आहे, तो असा यंग होता. त्याला मी आमच्या केसच्या वेळेस विचारलं की मला असं असं करायला आहे, आमचा एक तो सिनियर वकील सांगतोय, याचा किती खर्च व्हायला पाहिजे. ते म्हणे काय आहे ना, आमच्याकडे माणसं कुठल्या गाडीतून येतात, त्याचे कपडे कसे आहेत त्याच्यानुसार फीस ठरली जाते, आणि हे काम करायला काही 2-2.5 हजार रुपये लागतील म्हणे. तर त्या समोरच्या वकिलाने माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. तर त्याला तो जसा मित्रासारखा झाला होता. त्याला म्हटलं मला त्याच्यावरती काही विश्वास नाही, माझी केस तुझ्याकडे मला ट्रान्सफर करायची, किती पैसे होतील. तर म्हणे मी पण 1 लाखामध्ये करेन. अरे म्हटलं तू 2-2.5 हजार रुपये बोलला होता, मला 1 लाख कुठून बोलतोय. म्हणजे ही लूट जी चालली आहे ना, याच्यामध्ये AI सोल्युशन होऊ शकतं. आता आम्ही एका मॉडेलवरती काम करतोय की हे लोक कसला पैसा घेतात, तर त्यांना जे नॉलेज आलंय ते डॉक्युमेंट लिहिण्याचं, त्या भाषेचं, लिगल भाषेचं, त्याचं. आता पुढे जाऊन AI हे सगळं गोष्ट करू शकते. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा, मी एकाचा खून केलाय आणि मला ह्या केसमधून वाचायचं आहे. AI सगळ्या भारतातल्या केसेस स्टडी करेल इंटरनली, त्याच्यावरून तुम्हाला ते सांगेल की ह्या कोर्टामध्ये अशी केस झाली होती, याच्यासाठी हे केलं होतं, तुम्ही अशा प्रकारे उद्या जाऊन कोर्टात बोला. म्हणजे AI कॅन रिप्रेझेंट यू ॲज अ लॉयर. कुठल्या याच्यात होऊ शकतं. त्यामुळे AIचा स्कोप खूप मोठा आहे, ब्रॉड आहे, आणि बरेच लोक याच्यावरती रिसर्च करतात. आम्ही करतोय. अगदी. आणि जगामध्ये पिरॅमिड आहे, आणि जे खालच्या स्तरावरती आहे त्यांना आधी बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणायचो आपण, पण आता नवीन टर्मिनॉलॉजी आहे बेस ऑफ द पिरॅमिड. या बेसवरतीच तो डोलारा उभा आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे कदाचित जगभरातल्या 30% लोकांना ॲक्सेसिबल राहील, परंतु 70% लोकांना, ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टीच नाही आहेत, तर त्या गरजा त्या कोण पुरवणार. आणि त्याच्यासाठी पण खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे AI हे एक टूल राहील फक्त. म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी एका व्याख्यानामध्ये म्हटलं होतं, ते अटलांटाला आले होते तेव्हा, की जगामध्ये खूप इक्वॅलिटी आहे, फायनान्शियल, इकॉनॉमिकल, ॲक्सेस, पण 2 गोष्टींची इक्वॅलिटी आहे. आणि ते म्हणाले होते, 2007 साली मी त्यांना ऐकलं होतं का 6 साली, ते म्हणाले होते की ॲक्सेस टू कम्युनिकेशन, म्हणजे आज मी फोन उचलला आणि जगात कोणालाही मी आज फोन करू शकतो, आणि ॲक्सेस टू नॉलेज बिकॉज ऑफ इंटरनेट. तर ते म्हणाले की तुम्ही भारतातल्या कुठल्याही खेडेगावामध्ये जे नॉलेज आहे तेच चायनामधल्या विद्यार्थ्याला नॉलेज मिळणार आहे, तेच अमेरिकेतल्या विद्यार्थ्याला नॉलेज मिळणार आहे, आणि आता AIनी तर ते अजूनच जास्त इझिली ॲक्सेसिबल आहे. त्याच्यामुळे ह्याचा वापर करून मी काय करणार आहे माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, हा एक वेगळा दृष्टिकोन राहणार आहे. आणि तिथे मला असं पर्सनली वाटतं की आपल्या देशाची जी वैचारिक व्यासपीठ आहे, जी फिलॉसॉफिकल व्यासपीठ आहे, त्याचा फायदा होऊन आपण कदाचित जगाला काही वेगळे सोल्युशन्स आपण देऊ. म्हणजे अमेरिकेमध्ये एवढी सुबत्ता आहे, परंतु सगळ्यात जास्ती मानसिक रुग्ण तिथे सापडतात. तर हे जर का एका पुढारलेल्या देशामध्ये ही परिस्थिती आहे, तर आपण ते त्या लेवलचं पुढारलं बनायचं आहे की नाही, याचा आपल्याला विचार करायला लागेल. आणि जी वेगळी वाट रावसाहेबांनी सांगितलं की आपल्याला एक पॅरलल व्यवस्था करायला लागेल, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक स्पिरिच्युअल कोशन, एक आपल्याकडे वारीला इतके लोक जातात, कुंभमेळ्याला इतके लोक जातात, तर आपण कुठेतरी या पृथ्वीवरती जो विश्वास ठेवून करतो आहोत त्याला जपून वेगळी स्वप्न बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. नाही, म्हणजे कोविडमध्ये आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली सगळ्यांना, म्हणजे
मी इथे असल्यानंतर माझ्या पार्टनरचा मला US मधून फोन आला की जेव्हा ChatGPT लॉन्च झालं की त्यामुळे राव AI हे टूल आलं आहे आणि कदाचित US मध्ये तर बऱ्याच कंपन्यांमध्ये अशी चर्चा आहे की AI कॅन टेक अवे जॉब्स. मी त्याला म्हटलं मी माझ्या एका गावात उभा आहे जिथे आजूबाजूला मला शेत दिसतंय, तिथे मी भाजीपाला आणि फळं आणि काय म्हणजे मला खायला लागणार आहे ते उगवू शकतो. मला तुझ्या AIच्या जॉब जाण्याचा काहीही धोका नाही आहे. मी स्वयंपूर्ण आहे या गावामध्ये. तर कोविडमध्ये आपण बघितलं की सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले होते. शेतकरी राजा होता आणि डॉक्टर राजा होता. त्याच्यामुळे याला पर्याय 2 लोक आहेत. तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे AIचा काही संबंध नाही, तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे माझ्या गावात जेव्हा मी आहे तर मला कुठलीही बाहेरची भीती नाही आहे, AIची भीती नाही, कारण मला लागणारं अन्न तिथे तयार मी करू शकतो. आणि तेवढंच एक आहे, म्हणजे मला असं वाटतं की देर इज 2 पॅरलल थिंग गोईंग ऑन. तुम्ही जर तिकडे टच केलं तर तुम्हाला AIचा इम्पॅक्ट होईल. तुम्ही जर एक वेगळ्या पद्धतीत गेला तर AI तुम्हाला अजिबात इम्पॅक्ट करणार नाही. नमस्कार सर, मी निवृत्त शिक्षक आहे. आपण जो प्रोजेक्ट तिथे राबवताय तर या कन्नड तालुक्यामध्ये बापूसाहेबांसोबत तो प्रोजेक्ट ट्रॅक करता येईल का? आणि आपल्याला अमेरिकेमध्ये जी काही चळवळ सुरू आहे, अमेरिकेतल्या बऱ्याचशा इंजिनियर लोकांना आता ही धास्ती आहे की आपल्याला परत जावं लागणार की काय? अमेरिकेत जाणाऱ्या नव्या इंजिनियर लोकांना मनामध्ये हे दडपण राहणारच आहे, आपली नोकरी इथे टिकेल की आपल्याला अमेरिकेतून हाकलून देतील. जागतिक वातावरण बदलत आहे, या बदलत्या वातावरणाचा आपल्याला फायदा उचलून घेता येईल का? धन्यवाद. मी इकडे यायच्या अगोदर ही कोण हस्ती जे मला फोन करून बोलवते एवढ्या कार्यक्रमाला, याचा रिसर्च थोडासा करून आलो होतो 2-4 दिवसामध्ये. तर मी बघायचं जसं बोललो की हे पॉलिटिक्समध्ये का नाही असा प्रश्न पडला. तर काल एका व्यक्तीने मला फोन केला, तर म्हणे ते खूप पैशावाले लोक आहेत, म्हणजे त्यांचे खूप बिझनेसेस आहेत. तर मी माझ्या भाषणामधून माझ्या बोलण्यामधून बाप कंपनी काय करते हे सांगण्याचं कारणच ते की मी वाट बघतोय की ते मला कधी ऑफर करताय की इथे असं काहीतरी करू शकतो म्हणून. तर माझं पिचिंग मी केलंय, आता बॉल त्यांच्या कोर्टमध्ये आहे, त्यांनी ठरवावं. पण जसं मी बोललो, IT हे ग्लॅमरस शब्द आहे. मी IT कंपनी चालू केली ही एक इनोव्हेटिव्ह गोष्ट होती खेड्यामध्ये, पण त्याच्या पलीकडे आम्ही करतोय त्यात जर सगळे लोक सामील झाले तर मला असं वाटतं की सगळीच म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या 100% स्टॉप होतील. कारण आम्ही जो गाव गोठा प्रोजेक्ट सुरू केला आहे तो काही गाव गोठा गायांचा गोठा नाही आहे. तर गावाला एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं लोकांनी त्या गावातले एकत्र येऊन जगाला दाखवावं, त्या गावाची बॅलन्स शीट तयार करावी, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करावं, किंवा त्या गावाची ॲसेट्स मेजर करावी, लायबिलिटी मेजर कराव्या, त्या गावाची एक पूर्ण फाईल बनवून त्याचा GDP कॅल्क्युलेट व्हावा आणि ती फाईल ॲज अ वन एंटिटी एखाद्या नाबार्डसारख्या किंवा मोठ्या बँकांना प्रेझेंट व्हावी. त्यातून त्यांनी लोन घ्यावं, ते लोन घेऊन काही वेगळे प्रोजेक्ट एका ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून राबवावे आणि ते एका ब्रँड अंडर बाहेरच्या जगाला विकावे, अशी ती संकल्पना आहे. म्हणजे गाव ॲज अ कॉर्पोरेट कंपनी. आज तुम्ही उल्लेख केला की बरेचसे शेतकरी कोटीच्या पुढचे आहेत, पण ते एकटे आहेत. ते त्यांचा बंगला घेतील, त्यांच्या चांगल्या गाड्या घेतील, पण गावातल्या लोकांना त्यांचा अभिमान नाही वाटणार. उलट ते गावातले लोक त्यांच्यावरती जळत असतील. ही सत्य परिस्थिती आहे. तर आम्ही एक वेगळा प्रयोग करतोय की गावाला चांगल्या विचारांमध्ये जोडायचं. आम्ही आज तरुण वयात आहोत. गावात आमच्या 30-35 लोक आहेत जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना कोणाचाच आधार नाही आहे. आम्ही त्यांना त्या कंपनीच्या याच्यामध्ये आणायचा विचार करतोय. त्यांना ओल्ड एज फॅसिलिटीज सगळं आम्ही प्रोव्हाइड करायचा विचार करतोय. एक बेरोजगार युवक एकत्र येऊन स्वतःसाठी इन्कम तयार करण्याचा प्रयत्न करतात. ग्रुप फार्मिंग, ग्रुप कॅटल फार्मिंग, या सगळ्या प्रयोगामधून असे प्रयोग जर झाले, IT तर शक्य आहेच, पण हे प्रत्येक गावाला शक्य आहे. आज माझ्यासारखं गाव, म्हणजे आमची 1200-1300 लोकसंख्या आहे. आमच्या गावामध्ये 5000 गायी आहेत, HF गायी. किती? 5000. आणि त्या गायींचं जेवढं इन्कम आहे, म्हणजे पारेगाव जवळ 5-10 कोटी ट्रान्झॅक्ट करतं आता. आणि जेवढी जमीन आम्ही सर्वे असा केला की जमीन कॅल्क्युलेट केली, त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काढलं, गायी बघितल्या, त्या गायींचं व्हॅल्युएशन काढलं, दररोज तयार होणारं दूध, भाजीपाला, यावर्षी लोकांनी किती कांदे विकले, टोमॅटो विकले, याचं व्हॅल्युएशन केलं आणि एक फाईल तयार केली की आमच्या गावाचं टोटल इन्कम किती आहे आणि टोटल एक्सपेन्सेस किती आहे. ह्याला आम्ही एका कंपनीच्या नावाखाली गाव गोठा नावाच्या कन्सेप्टमध्ये आणतोय. आणि इथून पुढे आमचं गाव जे काही विकणार आहे ते त्या गाव गोठ्यामार्फत विकणार आहे, जे काही परचेस करणार आहे ते गाव गोठ्यामार्फत करणार आहे.
तरुण मुलं वृद्धांचा फायदा म्हणजे त्यांची काळजी घेणार आहे. उद्या आम्ही वृद्ध झालं की आम्ही नवीन पिढी अशी तयार करतो की ते आमची काळजी घेतील. म्हणजे ही सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गावामध्ये करणं शक्य आहे. आणि यातून तो जो एकटा शेतकरी जेव्हा सोयाबीन किंवा कापसाच्या पिकावरती 2 लाखाची रिस्क घेऊन शेतात टाकतो आणि मग ते फेडलं नाही की मग आत्महत्या करायला लागतो, त्याला ती रिस्क वाटणारच नाही, कारण त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण गाव असेल. म्हणजे हे सरळ साधे सोपे मार्ग आहे या गोष्टींतून बाहेर पडण्याचा. याच्यात जर लोकांची मानसिकता तयार झाली तर 100% हे प्रयोग होऊ शकतात. मला वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर एकच उत्स्फूर्तपणे बाहेर येते, बाप रे बाप.